नमस्कार मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली आहे। संजय राऊत यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी मीडियामध्ये केली किंवा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती। मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि भाजपने शिवसेना फोडण्यासाठी शिंदेंना मदत केल्यामुळे भाजप व शिंदे विरुद्ध एक रोष शिवसेना नेत्यांमध्ये आहे आणि त्यांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही गेले तरी बघा आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवलं। पण शरद पवारांच्या मनात काही भलतंच सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासंबंधीची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी धुडकावून लावली आहे। याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याची आता काही आवश्यकता नाही, राज्यात आमचे सरकार आल्यानंतर एक स्थिर पर्याय दिला जाईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। काय फॉर्म्युला शरद पवारांनी सांगितलाय तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंबंधीचं घोडं नेमकं कुठे अडलंय याचा प्रश्न त्यांना विचारला असता शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आत्ताच विचार करणं आवश्यक नाही, आमची जी आघाडी केलेली आहे त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, मग तो राष्ट्रवादीचा करा, उद्धव ठाकरे गटाचा करा किंवा काँग्रेसचा करा, काहीही हरकत नाही। मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा संख्याबळावर होईल, त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे याचा आग्रह करण्याची काही गरज नाही। आम्ही सर्वजण एकत्र बसू, लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय राज्यासाठी दिला जाईल आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे असं पवारांनी ठणकावून सांगितलंय। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचा हिरमोड झाल्याचं बघायला मिळतंय। आता खुद्द शरद पवारांनी अशी रोखठोक भूमिका मांडल्यामुळे शिवसेना गटात नाराजी पसरली आहे आणि जागा कमी मिळाल्या तरी आपला मुख्यमंत्री होईल अशी जी एक आशा ठाकरे गटाला होती ती आता पवारांच्या वक्तव्यानं मावळलेली आहे। आता ठाकरे गटाला शरद पवार गटापेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर ठाकरे गटाचा मुख्यमंत्री परिणामी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे नाही हे स्पष्ट होत आहे। थोडक्यात काय तर शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदावर दावाच केलाय, कारण मागच्या निवडणुकीत मला वाटतंय शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 52 आणि काँग्रेसचे 42 आमदार होते अशी संख्या होती। चुकली असेल तर कमेंट करून बरोबर करा। त्यात आता शिवसेना फुटली आणि त्यामुळे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीपेक्षा कमी राहतील अशी शक्यता आहे, कारण लोकसभेला शरद पवारांचा स्ट्राइक रेट हा जबरदस्त राहिला आणि शरद पवार दौरे करून मोठ्या प्रमाणात नेते जोडत आहेत। उद्धव ठाकरे तेवढी मेहनत घेताना दिसत नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेपेक्षा जास्त असतील आणि परिणामी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंना आधीच शब्द दिला तर नंतर आपली पंचायत होईल हे पवारांना माहिती आहे आणि त्यामुळे चेहरा घोषित करण्यासाठी पवारांनी नकार दिलाय आणि ज्याचे आमदार जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल हा फॉर्म्युला पवारांनी जाहीर केलाय। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तर तिकडे आरएसएसने आणि भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी रणनीती आखलेली आहे। काय आहे ती रणनीती ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत।